नमस्कार मित्रांनो, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 दरम्यान ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या इथे कव्हर करणार आहे। तर पहिला जो प्रश्न दिलेला आहे बघा, राष्ट्रीय हळद महामंडळाची स्थापना 2025 मध्ये करण्यात आलेली आहे। तर याचं जे मुख्यालय आहे ते निजामाबाद तेलंगणा या ठिकाणी याची स्थापना करण्यात आली आहे आणि याचं मुख्यालय निजामाबाद तेलंगणा या ठिकाणी राहणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे जे हळद आहे, हळदीला गोल्डन स्पाइस या नावानं सुद्धा ओळखलं जाते। हा महत्त्वाचा पॉईंट आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हळदीचं उत्पादन केलं जाते आणि हळद हे औषधासाठी सुद्धा वापरली जाते। आपल्या सर्वांना हा पॉईंट माहीत आहे। आता तेलंगणा राज्याची जी निर्मिती झाली होती ती 2 जून 2014ला झाली होती आणि या घटनेला 10 वर्ष पूर्ण झालेली आहे 2024 मध्ये। आणि तेलंगणा राज्याची निर्मिती ही कलम 3 नुसार करण्यात आलेली होती। हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। आता कलम 3 नुसार एखाद्या राज्याचे नाव, सीमा, क्षेत्रफळ बदलवण्याचा अधिकार हा संसदेला आहे आणि हे संसद फक्त साध्या बहुमतानं करू शकते। हा पण एक पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे स्टार्टअप योजना। आता स्टार्टअप योजना कधी सुरू झाली होती तर 16 जानेवारी 2016 रोजी, लक्षात असू द्या, स्टार्टअप योजनेची सुरुवात करण्यात आली होती। म्हणून एक प्रश्न येऊ शकतो एक्झाममध्ये की स्टार्टअप दिवस कधी साजरा केला जातो, तर स्टार्टअप दिवस हा 16 जानेवारीला साजरा केला जातो। कारण बघा, मागं जे एक योजना आली होती उडान योजना, आता उडान योजनेचा जो फुलफॉर्म होतो उडे देश का आम नागरिक। तर ही योजना 21 ऑक्टोबर 2016ला सुरू करण्यात आली होती। तर त्यावेळेस एक्झाममध्ये प्रश्न आला होता की उडान दिवस कधी साजरा केला जातो, तर 21 ऑक्टोबरला तो साजरा केला जातो। हा पॉईंट तेवढाच महत्त्वाचा आहे। आता त्यानंतर पुढचा प्रश्न कोणता आहे बघा, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून आलोक आराध्य यांची निवड करण्यात आलेली आहे। तर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून देवेंद्र कुमार उपाध्याय यांची निवड करण्यात आलेली आहे। आता देवेंद्र कुमार उपाध्याय जे होते ते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होती। आता त्यांची जी निवड झालेली आहे ते दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून झालेले आहे। मग आता मुंबई उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश झालेले आहे ते झालेले आहे आलोक आराध्य। आता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं जे निवृत्तीचं वय असते ते 62 वर्ष असते। ते जर आपण सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचा विचार केला तर तेथील न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय हे 65 वर्ष इतकं असते। तर हा 2 गोष्टींमध्ये डिफरन्स आहे। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड राष्ट्रपती मार्फत केली जाते, लक्षात असू द्या, आणि उच्च न्यायालयाची स्थापना ही कलम 214 नुसार केली जाते। आता उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा जो अधिकार आहे तो राष्ट्रपतीला आहे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे। हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला, तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार संसदेला आहे। दोन्ही पॉईंट इम्पॉर्टंट आहे आणि सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही कलम 124 नुसार केली जाते। त्यानंतर खो खो विश्वचषक स्पर्धा 2025, तर नवी दिल्ली या ठिकाणी हा चषक पार पडत आहे आणि भारत या ठिकाणी पहिल्यांदाच ही स्पर्धा होत आहे आणि खो खो विश्वचषक स्पर्धेचे ब्रँड ॲम्बेसिडर झालेले आहे सलमान खान। सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। त्याहीपेक्षा महत्त्वाचा आणखी प्रश्न म्हणजे भारतीय हवामान विभागाची स्थापना, लक्षात घ्या, ही कधी करण्यात आली होती? 1875 मध्ये। आता या घटनेला 2025 मध्ये 150 वर्ष पूर्ण झालेले आहे, त्यामुळे 100% परीक्षेत यावरती प्रश्न येणार आहे। मग आपलं भारतीय हवामान विभाग म्हणजेच होते IMD, इंडियन मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन किंवा डिपार्टमेंट। ओके, तर याचं जे मुख्यालय आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी, आधी ते कोलकात्याला होतं म्हणते। ओके, आणि WMO म्हणजे काय? मग वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना 23 मार्च 1950 मध्ये करण्यात आली होती आणि याचं जे मुख्यालय आहे ते आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी। त्यानंतर महत्त्वाचे प्रश्न, महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा रतन टाटा यांना देण्यात आलेला आहे। जगातील पहिले मेंदूचे प्रत्यारोपण करणारा देश कोणता आहे? तर तो होता इंग्लंड। त्यानंतर एक्युबेरिन युद्ध सराव भारत आणि मालदीव या 2 देशादरम्यान पार पडतो। तर हरिमाऊ युद्ध सराव जर म्हटलं तर तो भारत आणि मलेशिया या दरम्यान पार पडतो। ठीक आहे, हे 2 नाव सारखे वाटू शकते, त्यामुळे हा प्रश्न आपण इथे कव्हर केला आहे। हरिमाऊ आलं तर घ्यायचं आहे मलेशिया आणि एक्युबेरिन आलं तर मालदीव। इंद्रयुद्ध सराव भारत आणि रशिया, हँड इन हँड चायना, हे आपल्याला माहीत आहे। कृत्रिम पाऊस पडण्यासाठी सिल्वर आयोडाईडचा वापर केला जातो, तर मतदानाच्या शाईसाठी सिल्वर नायट्रेटचा वापर केला जातो। भारतातील 14वी महारत्न कंपनी म्हणून हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेडला दर्जा देण्यात आलेला आहे। महारत्न कंपनीचा दर्जा हा 2010 पासून दिला जातो। हा पॉईंट आपल्याला इथे सर्वांना लक्षात ठेवायचा आहे। आता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडलेली आहे, तर महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे 36 आहे। आता 26 जानेवारीला आणखी घोषणा होऊ शकते।
एकूण मतदारसंघ 288 आहे विधानसभेचे. याच्यामध्ये SC कॅटेगरीचे जी जागा आहे ते आहे 29 आणि ST कॅटेगरीच्या जागा आहे 25. ओके, तर एकूण 54 जागा राखीव आहे. हा पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. आणि एकूण जे मतदार होते 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते 9,63,00,000 इतके होते. भारतातील पहिले 3D प्रिंटिंग टपाल कार्यालय बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी सुरू करण्यात आले होते. तर दुसरे जे 3D प्रिंटिंग टपाल कार्यालय आहे ते महाराष्ट्रातलं पहिलं पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. कर्नाटकमध्ये आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला हा लक्षात ठेवायचा आहे की तिकडं जे एक नागरहोल अभयारण्य आहे ते सध्या न्यूजमध्ये आलेलं आहे. सो नागरहोल अभयारण्य कुठं आहे तर कर्नाटक. आणि कर्नाटकला महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांची सीमा लागली आहे. जसे की MP ला 8 जिल्हे लागलेले आहे तर कर्नाटकला 7 जिल्हे लागलेले आहे. त्यानंतर 2024चा शांततेचा नोबेल पुरस्कार निहान हिंडुको नावाची एक संस्था आहे जपानमधली, जी संस्था हिरोशिमा आणि नागासाकी येथील बॉम्बस्फोटामधील वाचलेल्यांची काळजी घेते. ओके, सो इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आणि 2024चा साहित्याचा नोबेल हानकांग यांना मिळाला, ज्या की दक्षिण कोरियाचे आहे आणि मानवी जीवनातील नाजूक भावना आणि वास्तववाद याबद्दल त्यांनी लेखन केलेलं आहे. जागतिक भूक निर्देशांक 2024मध्ये भारताचा 105वा क्रमांक लागतो, तर 2023मध्ये भारताचा 111वा क्रमांक होता. आणि हा प्रश्न आपल्याला राज्यसेवेमध्ये सुद्धा विचारलेला आहे. ICC वुमन T20 वर्ल्ड कप 2024 ठिकाण दुबई UAE या ठिकाणी पार पडलेला आहे. तर विजेता संघ न्यूझीलंड आणि उपविजेता संघ होता दक्षिण आफ्रिका. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षा म्हणून विजया रहाटकर यांची निवड करण्यात आलेली आहे. त्या पहिल्या महिला मराठी अध्यक्षा ठरलेल्या आहे. आणि राष्ट्रीय महिला आयोगाचा अधिनियम जो आहे तो 90चा आहे, मात्र स्थापना राष्ट्रीय महिला आयोगाची 1992मध्ये करण्यात आली होती. आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर राज्य महिला आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र होतं, जे की 1993मध्ये हा आयोग स्थापन करण्यात आला होता. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे होते. कुस्ती खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी नरसिंह यादव यांची निवड करण्यात आलेली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून डॉक्टर नैमा खातूम यांची निवड करण्यात आलेली होती. आणि स्थापना जी आहे ती 1875ची आहे आणि स्थापना केली होती सर सय्यद अहमद खान यांनी. ओके, सो महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वात जास्त रेमिटन्स प्राप्त करणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे तर तो आहे आपला भारत. आता रेमिटन्स म्हणजे काय होते की भारतातले जे व्यक्ती आहे जे परदेशात काम करण्यासाठी गेलेले आहे ते आपल्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना जे पैसे पाठवतात त्याला रेमिटन्स असं म्हटलं जाते. ओके, सो हे पाठवण्यात पहिला देश आपला भारतच आहे. 50वा खजुराहो महोत्सव मध्य प्रदेश या राज्यामध्ये पार पडलेला आहे. सो खजुराहो महोत्सव मध्य प्रदेश, तर हॉर्नबिल महोत्सव जो आहे तो नागालँड या राज्यामध्ये पार पडतो. पशुपालकांना अर्थसहाय्य देणारं भारतातील पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. सर्व हिमनद्या नष्ट होणारा अलीकडचा देश कोणता आहे तर तो व्हेनेझुएला आहे. म्हणजे पर्यावरणाचे हे तुम्हाला संकेत आहे, लक्षात असू द्या. आणि 5 जूनला जागतिक पर्यावरण दिवस पण असतो. नोबेल पुरस्कार मिशेल टालाग्रँड फ्रान्स यांना देण्यात आलेला आहे. मिशेल टालाग्रँड यांना देण्यात आलेला आहे. कुठले आहे तर फ्रान्स या देशाचे आहे. हा पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. तर या पद्धतीनं हे होते या पंधरवाड्यातले महत्त्वाचे प्रश्न. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर. थँक्यू सो मच.